नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिकेची जी परीक्षा झालेली होती, ओके, तर बघा मित्रांनो, ह्या परीक्षा 20 मार्च 2025 ते 27 मार्च 2025 या दरम्यान झालेल्या होत्या। त्यामध्ये पर्टिक्युलरली जर का आपण स्टाफ नर्स पदाची जर एक्झाम जर बघितली तर ही एक्झाम केव्हा झालेली होती? 27 मार्च रोजी झालेली होती आणि ही एकूण 2 शिफ्ट मध्ये एक्झाम झाली होती। पहिली जी शिफ्ट होती मित्रांनो ते 1 ते 3 च्या दरम्यान झालेली होती आणि जी दुसरी शिफ्ट होती मित्रांनो ती 5 ते 7 च्या दरम्यान झालेली होती। ओके, तर मित्रांनो, जर का तुम्ही जे नागपूर महानगरपालिकेची जी रिक्रुटमेंट आलेली होती त्याचं जर नोटिफिकेशन बघितलं किंवा जे हॉल तिकीट आलेले होते, तर हॉल तिकीट यायच्या पूर्वी हॉल तिकीट बद्दल काही इन्स्ट्रक्शन्स आलेले होते। ओके, तर त्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं होतं मित्रांनो की जर का एक्झाम एक पेक्षा जास्त शिफ्ट मध्ये जर झाली तर त्या ठिकाणी काय लागू होणार? नॉर्मलायझेशन मेथड लागू होणार। ओके, तर बघा आता जसं की तुम्हाला बघायला मिळत असणार की तुमची जी एक्झाम आहे ते किती एकूण 2 शिफ्ट मध्ये झालेली आहे, तर त्या कारणामुळे काय होणार या ठिकाणी नॉर्मलायझेशन मेथड लागू होणार आहे। ओके, तर बघा एक जर का आपण विचार केला तर या परीक्षेमध्ये एकूण किती पदासाठी परीक्षा झालेली होती? जवळपास 52 पदे होती। ओके, आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ही पदे डिवाइड करण्यात आलेली होती। ओके, तर बघा जशी ही आपण फर्स्ट शिफ्ट बघितला आणि सेकंड शिफ्ट जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये जर का मी आता बरेचसे व्हिडिओज बघितले किंवा त्यामध्ये काही कमेंट्स वाचले, ओके, आणि त्यानंतर काही मला विद्यार्थ्यांनी त्यांचे लॉग इन आयडी डिटेल्स पाठवलेले होते, त्यावरून मी त्यांचे आन्सर कीज चेक केलेले आहेत। ओके, तर त्यावरून असं समजायला येते मित्रांनो की जी फर्स्ट शिफ्ट झालेली होती म्हणजेच 1 ते 3 च्या दरम्यान जी पहिली शिफ्ट झालेली होती ती शिफ्ट थोडी हार्ड होती ॲज कंपेअर टू सेकंड शिफ्ट। ओके, तर सेकंड शिफ्टच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर फर्स्ट शिफ्ट काय होती? थोडी हार्ड होती। ओके, तर असं निदर्शनास आलेलं आहे। तर त्याच्या बेसिसवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत? एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। बघा मित्रांनो, मी या ठिकाणी वर्ड काय वापरलेला आहे? एक्सपेक्टेड कट ऑफ। ओके, तर एक्सपेक्टेड म्हणजे काय होऊ शकते? कोणत्या बेसिसवरती होऊ शकते? जसे कमेंट्स आले, काही कमेंट्समध्ये काही लोकांनी मार्क्स टाकलेले आहेत। जसं मी काही आन्सर की डाउनलोड करून त्यामध्ये मार्क्स कॅल्क्युलेट केलेले आहेत। तर त्या बेसिसवरती आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघत आहोत। तर जो हा एक्सपेक्टेड कट ऑफ असतो ना मित्रांनो, हा गॅरंटीड नसतो। यामध्ये तफावत असू शकतो। बघा ॲक्चुअल मध्ये मी जे काही बघितलेलं आहे ते थोडेफार बघितले, थोडेफार नंबरमध्येच काही मी आन्सर की बघितलेले आहेत, थोड्याफार नंबरमध्येच मी काही कमेंट्स वाचलेल्या आहेत। तर त्या बेसिसवरती सांगतो। यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, जवळपास 25 ते 30,000 किंवा 40,000 कॅन्डिडेट्सनी ही परीक्षा दिलेली असू शकते। तर ऑन एन एव्हरेजचा जर विचार केला तर त्या बेसिसवरती आपण एक्सपेक्टेड कट ऑफ काढत असतो। ओके, तर जो एक्सपेक्टेड कट ऑफ असतो हा गॅरंटीड नसतो। यामध्ये तफावत असू शकते, चेंज होऊ शकतो, कमी होऊ शकतो, जास्तही होऊ शकतो। तर याची कोणीच काही गॅरंटी देऊ शकत नाही। आणि हे पण सांगतो मित्रांनो की यामध्ये जसं बघा या ठिकाणी कसं फक्त 52 पोस्ट आहेत। ओके, तर 52 पोस्ट आहेत आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त आहेत, त्यामुळे जो एक्झॅक्ट कट ऑफ आहे ना तो सांगणे सुद्धा शक्य नाही। ओके, एक्झॅक्ट कट ऑफ सांगणे सुद्धा शक्य नाही, परंतु आपण जो काही सर्वे केलेला असतो, आपण जो काही कमेंट्स वाचलेले असतात, जे काही लोक त्यांचा स्कोर शेअर करतात, तर त्याच्या बेसिसवरती आपण काय करणार? एक कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करणार। ओके, तर बघा यामध्ये काय होतं? टोटल 52 पोस्ट होत्या, त्यापैकीच्या ज्या 30% पोस्ट होत्या त्या फिमेलसाठी रिझर्व्ह होत्या। ओके, काय आहे? 30% पोस्ट ज्या आहेत त्या फिमेलसाठी रिझर्व्ह होत्या आणि फक्त 52 पोस्ट। तर त्यामुळे एक सांगतो मित्रांनो की कट ऑफ जो आहे तो तुमचा नक्की हाय जाणार आहे। ओके, कट ऑफ कसा असणार? तुमचा नक्की हाय असणार आणि त्याला आपण एक्सपेक्टेड किती असू शकतो ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा जो फिमेल्स आहे तर फिमेल्स मध्ये 30% ऑलरेडी रिझर्व्ड असल्यामुळे स्लाइटली बघा जास्त तफावत नसणार। मेल्स आणि फिमेल्सच्या कट ऑफ मध्ये जास्त तफावत नसणार। स्लाइटली फिमेलचा जो कट ऑफ असेल तो कमी असणार किंवा असं म्हणू शकतो की जो मेल्सचा जो कट ऑफ असेल तो स्लाइटली फिमेलच्या कंपॅरिझन मध्ये जास्त असणार। ओके, क्लिअर आहे? तर बघा या सगळ्या आपण सर्कमस्टान्सेसच्या बेसिसवरती एक कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करूयात। तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण कट ऑफ समजून घेऊयात की कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ असू शकतो। ओके, तर बघा या ठिकाणी आपण एक चार्ट तयार केलेला आहे, ज्यामध्ये ओपन, एससी, एसटी जे काही आहे ते सगळ्या कॅटेगरीज मेन्शन केलेल्या आहेत आणि कॅटेगरी वाईज वॅकन्सीज किती आहेत ते सुद्धा बघितलेलं आहे। तर बघा मित्रांनो, जे ओपन कॅटेगरी असते ना, तर ओपन कॅटेगरीचा काय आहे? ज्यांनी UR कॅटेगरी क्लेम केलेली आहे ते तर कॅन्डिडेट येतातच यामध्ये, परंतु असे कॅन्डिडेट ज्यांनी
रिझर्वेशन कोटा क्लेम केलेला आहे, म्हणजे एससी मधून फॉर्म भरलेला आहे, एसटी मधून फॉर्म भरलेला आहे किंवा ओबीसी मधून फॉर्म भरलेला आहे, परंतु समजा जर त्यांचा स्कोर सगळ्यात जास्त जर असेल तर त्यांना कोणामध्ये कन्सिडर केलं जाते, अगेन्स्ट ओपन त्यांचं सिलेक्शन केलं जातं. म्हणून प्रत्येक एक्झाम मध्ये कोणतीही आजपर्यंत जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो, कोणतीही जरी परीक्षा म्हणजे नुसते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचीच नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पकडा किंवा बँकिंगच्या एक्झाम्स पकडा, युपीएससी पकडा, एमपीएससी पकडा, कोणतीही एक्झाम जर घेतली तर बघा यामध्ये काय होतं की जे मेरिटोरियस कॅन्डिडेट्स असतात त्यांचं सिलेक्शन कुठे होतो, युआर कॅन्डिडेट मधून होतो. ओके, त्यामुळे जो युआरचा जो कट ऑफ असतो ना मित्रांनो, तो ऑलवेज हाय असतो ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरीज. ओके, तर या अनुषंगाने आपण आता युआर कॅटेगरीचा कट ऑफ बघूया. तर युआर कॅटेगरीमध्ये एकूण वॅकन्सीज किती दिसत आहेत, टोटल 29 वॅकन्सीज दिसत आहेत, म्हणजे ज्यामध्ये युआर कॅन्डिडेट पण बसणार आणि सोबतच जे कॅन्डिडेट्स ज्यांनी कोटा क्लेम केलेला आहे, कॅटेगरीचा कोटा क्लेम केलेला आहे, बट स्टील त्यांना मार्क्स खूप जास्त असल्यामुळे किंवा मेरिटमध्ये आल्यामुळे त्यांचा जो सिलेक्शन असणार तो कुठे होणार, ओपन मधून होणार. तर ओपन मधून ज्या वेळेस सिलेक्शन होतो तर कट ऑफ जास्त जातो. तर त्याच कारणाने मी आता कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करणार की जो ओपन कॅटेगरी, स्पेशली आपण कोणाबद्दल बघत आहोत, स्टाफ नर्स पोस्ट बद्दल बघत आहोत. तर ओपन कॅटेगरी मधून ज्या व्यक्तींचा जो सिलेक्शन होणार ना, ओके, तर ओपन कॅटेगरीमध्ये आपण कोणाचा विचार करणार आहोत, ज्यांनी कॅटेगरी क्लेम केलेली नाही. ओके, सांगायचं काय आहे, ज्यांनी एससी एसटी ओबीसी कॅटेगरी क्लेम केली नाही, ज्यांनी युआर मधून फॉर्म भरलेला आहे. ओके, ज्या कॅन्डिडेट्सनी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे तर त्याकरिता कट ऑफ किती असणार, तो जवळपास मित्रांनो 132च्या जवळपास तुमचा कट ऑफ जाणार. ओके, प्लस मायनस 2 मार्क होऊ शकतात, मागे पुढे होऊ शकतात. म्हणजे प्लस म्हणजे काय, 132 प्लस 2 म्हणजे किती केला तर 134 होणार, किंवा मायनस 2 जर केला तर 130 होणार. तर प्लस मायनस 2 मार्क्स होऊ शकतात, कमी जास्त 1-2 मार्क होऊ शकतात, मागे पुढे होऊ शकतात. ओके, परंतु मित्रांनो त्यापेक्षा कमी म्हणजे 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 आपण जर का विचार केला तर 130 पेक्षा कमी कट ऑफ येणार नाही, 130च्या वरतीच असणार असं समजून घ्या. कमीत कमी 130 ते 132 मार्क असायला पाहिजे, किंवा असंही होऊ शकतो की 134 पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो. ओके, तर हे झालं ओपन कॅटेगरी बद्दल. मग त्यानंतर बघूयात आपण एसटी कॅटेगरीचा. तर तुम्ही जेवढ्या काही एक्झाम जर स्टेट गव्हर्नमेंटच्या जर एक्झाम्स जर बघितला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जर एक्झाम्स बघितलं तर एसटीचा जो कट ऑफ असतो ना मित्रांनो, रिलेटिव्हली ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरीज कमी जात असतो. ओके, तर त्याच अनुषंगाने आपण एनएमसीच्या एक्झाम मध्ये जर बघितलं तर किती टोटल 5 पोस्ट होत्या, परंतु बघा पोस्ट 5 होत्या, यामध्ये जर विचार केला तर काय आहे, कट ऑफ जरी कमी जात असेल परंतु या ठिकाणी पोस्ट किती आहेत, कमीच आहेत मित्रांनो. म्हणून या ठिकाणी जो कट ऑफ असेल तो जवळपास 116 ते 118च्या जवळपास असू शकतो. यामध्ये तुम्ही प्लस मायनस 2 मार्क करू शकतात, कमी जास्त होऊ शकते. 116 मधून 2 मार्क कमी करा किंवा मग 118 मध्ये 2 मार्क ऍड करू शकता. ओके, क्लिअर आहे. तर एसटीचा कट ऑफ काय असू शकतो या रेंज मध्ये, म्हणजे 116 ते 118 आणि प्लस मायनस 2 मार्क्स कन्सिडर करू शकता. ओके, त्यानंतर बघा एनटीबीचा जर विचार केला मित्रांनो, यांच्यामध्ये वॅकन्सीज कमी असतात, त्यामुळे काय होतात, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स तर कमी असतातच, परंतु काय असतं की वॅकन्सीज सुद्धा कमी असतात. म्हणून तर बघा यामध्ये फक्त एनटीडीच्या जर बघितलं तर जवळपास 2च वॅकन्सीज आहेत आणि एनटीबीच्या सुद्धा 2च वॅकन्सीज आहेत. म्हणून यांच्यामध्ये जो कट ऑफ असेल मित्रांनो थोडा हायर जाऊ शकतो. ओके, तर एनटीबीचा जर विचार केला ना तर एनटीबीचा जो कट ऑफ असेल ना तो अराउंड 128 ते 130च्या दरम्यान जाणार. ओके, प्लस मायनस 2 मार्क तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, 128 मधून जर 2 मार्क जर कमी केले तर 126च होणार, किंवा 130 मध्ये जर 2 मार्क जर वाढवले तर 132 पर्यंत जाऊ शकतो. ओके, तर बघा प्रत्येक जो कट ऑफ आहे मित्रांनो हा एक्सपेक्टेड आहे, हा कोणीच गॅरंटी घेणार नाही याची, मी सुद्धा गॅरंटी घेणार नाही, किंवा जगातला कोणताही विद्वान व्यक्ती जरी आणला तरी त्याने तो सुद्धा गॅरंटी घेऊ शकत नाही याची. ओके, क्लिअर आहे. तर त्याचप्रमाणे मग आता एनटीबीचा सुद्धा बघून घेऊयात. ओके, तर एनटीबीचा जर कट ऑफ बघितला तर जवळपास 120 ते 122च्या दरम्यान असणार. ओके, किती असू शकतो, 120 ते 122, प्लस मायनस 2 मार्क तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, त्यानंतर मग आपण आता व्हीजेए मध्ये बघूयात. ओके, व्हीजेए कॅटेगरीचे जे स्टुडंट असतात त्यांच्यामध्ये पण बघा स्टुडंट्स कमी असणार, परंतु वॅकन्सीज कमी आहेत, त्यामुळे काय होणार, कट ऑफ जास्त जाणार आहे. तर यामध्ये सुद्धा आपण तीच रेंज बघून घेऊयात की 120 ते 122च्या दरम्यान कट ऑफ असू शकतो. आणि
प्लस मायनस 2 मार्क्स तुम्ही कन्सिडर करू शकता पुढे मागे. ओके. त्यानंतर आहे एसीबीसी. ओके, तर एसीबीसी आरक्षण कोणासाठी लागू असतं? जे मराठा आरक्षण आता म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, तर जे मराठा कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांना एसीबीसी आरक्षण लागू झालेलं आहे. तर बघा एसीबीसीचे जे कॅन्डिडेट्स असतात ना मित्रांनो, रिलेटिव्हली खूप जास्त असतात. म्हणजे जसं ओबीसी कॅन्डिडेट्स आहेत, ओपन कॅन्डिडेट्स असतात, तर त्याच्यासारखेच एसीबीसीचे कॅन्डिडेट्स जे आहेत, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स जास्तच असणार. त्यांच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर वॅकन्सीज किती आहेत? फक्त 5 वॅकन्सीज आहेत. ओके, तर फक्त 5 वॅकन्सीज असल्यामुळे या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो रिलेटिव्हली हाय जाणार आहे. तर कट ऑफ मग किती येऊ शकतो? जवळपास 128 ते 130 च्या दरम्यान कट ऑफ असू शकतो. ओके, त्यामध्ये तुम्ही प्लस मायनस 2 मार्क कन्सिडर करू शकता. ओके, त्यानंतर एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणतो यांना आपण. तर स्पेशल बॅकवर्ड क्लासचे जे कॅन्डिडेट्स कमी असतात मित्रांनो. ओके, काय जर का आपण ओपन कॅटेगरी, एससी कॅटेगरी, ओबीसी किंवा एसीबीसीचा जर विचार केला तर त्यांच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर एसबीसीचे जे कॅन्डिडेट्स असतात ते कमी असतात. परंतु या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर नंबर ऑफ वॅकन्सीज सुद्धा कमीच आहेत. फक्त 2 वॅकन्सीज आहेत. म्हणून या ठिकाणी सुद्धा जो कट ऑफ असेल तो थोडा हाय जाणार. तर यांचा जर कट ऑफचा जर विचार केला तर जवळपास 114 ते 116 च्या दरम्यान असू शकतो. ओके, किती असू शकतो? 114 ते 116. तुम्ही प्लस मायनस 2 मार्क कन्सिडर करू शकता. 2 मार्क मागे पुढे होऊ शकतात. त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस. तर बघा ईडब्ल्यूएस चे जे कॅन्डिडेट असतात हे सुद्धा जास्त नंबर मध्ये असतात. परंतु या ठिकाणी वॅकन्सीज किती आहेत? फक्त 5 वॅकन्सीज आहेत. तर 5 वॅकन्सीज असल्यामुळे काय होणार? यांचा जो कट ऑफ असेल तो रिलेटिव्हली हाय असणार. ओके, तर बघा या ठिकाणी मग यांचा कट ऑफ किती असू शकतो? जवळपास 126 ते 128 च्या दरम्यान असू शकतो. तर यामध्ये तुम्ही परत प्लस मायनस 2 मार्क्स कन्सिडर करू शकता. ओके, तर बघा मित्रांनो, मी परत सांगतोय की हा जो कट ऑफ काढलेला आहे, बऱ्याचशा कमेंट्स बघितलेल्या आहेत, काही लोकांच्या मी मार्कशीट्स बघितलेल्या आहेत, काही व्हिडिओज बघितलेले आहेत. तर त्या बेसिसवरती, ओके, त्या अनुषंगावरती हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे किंवा हा कट ऑफ तयार केलेला आहे. मी याची गॅरंटी घेत नाही किंवा कोणीही याची गॅरंटी घेऊ शकणार नाही की एक्झॅक्ट एवढाच कट ऑफ लागणार. कमी जास्त होऊ शकतो. ओके, आणि जर का आपण एससी, ओबीसी आणि एनटीसीचा जर विचार केला मित्रांनो, जरी का बघितलं तर यामध्ये वॅकन्सीज काय आहेत? 0 आहेत. तर 0 वॅकन्सीज असल्यामुळे यामध्ये तर कट ऑफचा काही प्रश्न येणारच नाही. नो कट ऑफ म्हणणार याला. ओके, कोणताच कट ऑफ लागणार नाही याच्यामध्ये. परंतु जर काय एखादी कॅन्डिडेट एससी कॅन्डिडेट असेल ज्याने एज रिलॅक्सेशन क्लेम केलेला नाही आहे. ओके, काय म्हटलेलं आहे? एससी कॅन्डिडेट आहे परंतु एज रिलॅक्सेशन क्लेम केलेला नाही. म्हणजे प्युअरली कुठून फॉर्म भरण्यात आलेला आहे? एससी कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे. आणि समजा जर का तो कॅन्डिडेट पूर्ण एक्झाम मध्ये टॉप जर आलेला असेल, समजा जर त्याला 150 मार्क्स आलेले असणार आणि तो जर त्यांनी जर टॉप केलेला असेल, बट स्टील त्याचा काय होणार? सिलेक्शन होणार. जरी का एससीच्या 0 वॅकन्सीज आहेत तरी पण त्याचा सिलेक्शन होणार. सिलेक्शन कुठून होणार मित्रांनो? अगेन्स्ट ओपन मधून सिलेक्शन होणार. ओके, सेम तुमचा ओबीसी साठी सुद्धा लागू असेल. ओके, एखादी ओबीसी कॅन्डिडेट आहे, समजा त्याला 146 मार्क्स भेटले आणि तो त्या एक्झाम मध्ये सेकंड टॉपर आला. ओके, ओबीसीच्या जर वॅकन्सी तर नाही आहेत या ठिकाणी, परंतु सेकंड टॉपर आल्यामुळे काय होणार? याचा जो सिलेक्शन असेल तो कोणत्या अगेन्स्ट कोशामधून होणार? ओपन कॅटेगरी मधून होणार. त्याचा सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो. मग या ठिकाणी असं कन्फ्युजन ठेवू नका मित्रांनो की आम्ही भरलेला फॉर्म एससी किंवा ओबीसी मधून आहे परंतु त्याचे तर वॅकन्सीज नाही, तर मग आमचं काय होणार? तर जर का तुम्ही जर मेरिट मध्ये जर आले तर तुमचा सिलेक्शन अगेन्स्ट ओपन होऊ शकतो. ओके, क्लिअर आहे? तर या प्रकारचा कट ऑफ असू शकतो मित्रांनो. गॅरंटी काही नाही आहे मित्रांनो, कमी जास्त होऊ शकतो. वेळ पडल्यास जसं मी या ठिकाणी म्हणतोय की 2 मार्कांनी कमी म्हणतोय किंवा 2 मार्कांनी जास्त, वेळ पडल्यास हा 4 मार्कांनी किंवा 5 मार्कांनी सुद्धा कमी होऊ शकतो. ओके, किंवा 4 मार्कांनी इन्क्रीज पण होऊ शकतो. परंतु रेंज चा जर विचार केला तर या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ असू शकतो. ओके, तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त कट ऑफ बद्दलच डिस्कस केलेलं आहोत. बाकी त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही सर्कमस्टान्सेस आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले नाही. ओके, तर एक्झामचा पॅटर्न कसा होता किंवा किती शिफ्ट मध्ये झाला आणि नॉर्मलायझेशन लागू होणार आहे आणि सोबतच कट ऑफ किती लागू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जी माहिती असेल मित्रांनो ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफ मार्क्स बद्दल विचार केलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच तुमचे जे मार्क्स आहेत मित्रांनो ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहिती सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.